तर कशी आहे शिराची पब्लिक? आता मला माझ्या मम्मीने पाठवलं किराणा दुकानात. माझ्या ताईला आणि मला पाठवलं किराणा दुकानात सामान आणायला. तेल अजून काय काय आणायचं होतं माहिती नाही. नंतर हे बघा हिला थैली पकड म्हटलं तर थैली काय पकडत नव्हती. इथे काय लिहिलं होतं माहिती नाही. नंतर काका काय दिसल्या म्हटलं ठीक आहे दुसऱ्या दुकानात जातो, तर काका जेवण करत होते वाटते. नंतर हे बघा इकडे काय लिहिलं होतं, हिला वाचून दाखव म्हटलं तर नाही वाचून दाखवत म्हणे. तर जर तू वाचून दाखवलं ना तुला पैसे देते. नंतर रडायला बसली, मी नाही वाचत म्हणे. म्हटलं ठीक आहे घेऊन टाक पैसे, काय रडू बिडू नको. किती वेळ वाट बघितली त्या काकाची. काका काही याचं नाव नव्हतं घेत बाबा. मग तिथे आम्ही थोडंसं टाइमपास वगैरे केला. म्हटलं काका लवकर लवकर आणि लवकर लवकर सामान लिहून द्या, आम्हाला घरी जायचंय. नंतर एवढे पैसे वाचले होते, काय करायचं, आपल्या खिशातच जाणार ते. नंतर सामान वगैरे घेऊन झालंय बघा. एवढी मोठी थैली आणली होती मी की अर्ध सामान पडत होतं त्याच्यामधून. नंतर तिला पकड म्हटलं तर नाही पकडत होती. तर कारण मी तिला जबरदस्ती घेऊन आली होती ना दुकानात, तर आता तिने मलाच म्हटलं की तूच पकड म्हणे. म्हटलं ठीक आहे आता मलाच पकडावं लागणार. मी म्हंटल आणूनच गलती केली तुला, ठीक आहे ना आता. मम्मीला सांगते घरी गेल्यावर. स्वतः समोर समोर चालत होती, तिच्यावर चिडून गेली. म्हटलं जा तू एकटी, मला नाही यायचं घरी. हात दुखून गेला पण तिने थैली नाही पकडली. नंतर फेबिकॉल वगैरे घ्यायला गेली. मला काम होतं थोडंसं फेबिकॉलचं. साक्षी तोंड चिपकवायचं होतं चांगलं त्याच्यानी. पण फेबिकॉल नाही तर काय चिपकणार नाही रे भाई, जाऊ द्या. कशाला तोंड वगैरे चिपकू. नंतर पटापटा घरी गेली. घरी जाता जाता इतका वेळ लागतो बाई, अर्धे पाय दुखून जाते पायऱ्या चढतपर्यंत. आणि नंतर हे काहीतरी चपकन माझ्या तोंडावर मारला तो खड्डा. इतक्या जोरात लागला ना, आगाऊ आहे जरा माझी बहीण. इतक्या जोरात लागली, राहू दे, ते आमच्या रोजचंच असते. नंतर आम्ही सकाळी आलो ताईकडे आलो. तिने बोलवलं होतं या म्हणे मला त्रास द्यायला. म्हटलं ठीक आहे, तुम्ही त्रास द्यायला बोलवलं आणि आम्ही तू बोलवशील आणि आम्ही नाही येणार असं कधी होऊ शकते का? म्हणून येऊन गेलो ना बाई त्रास द्यायला. नंतर काय तिने चकली दिली खायला. नंतर चकली निपटत होतं, हे बघा एक्सपेरिमेंट करते. काय काय कशा कशा सोबत खाते ते तिलाच माहिती. बिचारी खाली बसून गेली. नंतर चॉकोस भेटले ते खाल्ले. नंतर जिमजॅम भेटला ते पण खाल्ला. ताईच्या घरी येऊन आणि कधी चूप बसून असं कधी होऊ नाही शकत. काय ना काय खायला बनवतच असते ती आणि काही ना काही देतच असते. म्हणून आहे बघा, आम्ही जस की खूप मोठा मॉडेल आहे अशा आरशासमोर घुसत होतो ना, जस काय आम्हाला कुठेतरी मॉडेलिंग करायला जायचं आहे. बघा मी दिसली का तुम्हाला? हा ते मागे. नंतर हिने बघा आलू भात बनवून दिला आमच्यासाठी, मसाले भात. तो निपटवायचा आता. नंतर घरी जायचं आहे बघा. हिला हाय कर म्हटलं तर हाय करते बिचारी. का स्माईल आहे याला बघा. इथे पार्टी चालू आहे कोणाच्या तरी घरी. नंतर थोडीशी मस्ती वगैरे केली. थोडेसे गाणे, हे बघा आम्हाला बॉटला कमी पडल्या. नंतर बघा होळीचे कलर आता पण आहे. होळीचा कलर संपला तर आपल्याकडे पावडर पण आहे. पौर्णिमा त्याच्या घरी येऊन आमच्या थोडीशी अंगात येऊनच जाते म्हणून हे बघा. नंतर अजून भूक लागली तर चकली खाल्ली. नंतर चकली वगैरे खाल्ली, याला गोल गोल घुमवलं. मग पुन्हा एकदा भूक लागली तर मग मसाले भात खाऊन घेतला. म्हटलं चला हे पण पटकन